मी अरुण घोडके. शिवचिंतन. शिवछत्रपतींच्यावरती कानडी काव्य लिहिले गेले. त्याचे नाव होते केळदी नृप विजयम. त्यामध्ये रायगडाचे वर्णन केले ते असे: भूतलात आश्चर्यकारक म्हणून गणला जाणारा रायरी. दिनांक 6 जून 1674 रोजी पहाटे 5 वाजता शिवाजीराजे सिंहासनारूढ झाले. या युगी पृथ्वीवर मलैंच बादशाह, मराठा बादशाह एवढा छत्रपती झाला, ही गोष्ट काही सामान्य झाली नाही. ही घटना रायगडावरती झाली. सभासदकार रायगडचे वर्णन करतो तो असे: राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चुपट. चौतर्फा ताशीवकडे पर्जन्यकाळी गडावरती गवत उगवत नाही. देवगिरी पृथ्वीचा गड चपट खरा उंच न थोटका. रायगड दसगुणी उंच. राजा बहुत संतुष्ट झाला आणि बोलिला, तख्तासगड हाच करावा. ते घर म्हणजे रायगड. खरा गडावरती वाडे, माडिया, सदरा, चौसपे आणि 18 कारखाने, यास वेगवेगळे महल. राणीयास महाल, तैसीच सरकारकुणास वेगळी घरे. बाजार, हजारियास वेगळी घरे. मातब्बर लोकास घरे. गजशाळा, अश्वशाळा, उष्टरखाने, पालखी महल, चुनेगच्ची चिरबंदी बांधले, असे वर्णन रायगडाचे सभासदकाराने करून ठेवले आहे. बहुत काय बोलणे. राम कृष्ण हरी.